एक महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये आता मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध असल्याची माहिती आहे। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे अजित पवार यांचा हा विरोध असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांचं खासगीमध्ये वक्तव्य असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे भाजपनं जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, महायुतीमध्ये हे मतभेद असल्याची माहिती मिळते? विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून जे काही आश्वासन देण्यात आलं होतं राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा केला जाईल, अशा पद्धतीचं आश्वासन हे महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं। सरकार स्थापन झाल्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा ही करण्यात आलेली नाहीये। मात्र याच कर्जमाफीवरून आता महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे। कारण भाजपकडून अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्याचा सातबारा कोरा करू। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाकडून हे आश्वासन देण्यात आलं नसल्यामुळे अजित पवार गटाकडून कर्जमाफीला विरोध होताना दिसतोय। खासगी ज्यावेळी अजित पवार या संदर्भात बोलतायत त्यावेळी त्यांनी सांगितलं की राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार पडणार आहे, कारण लाडकी बहीण योजना राबवत असताना जवळपास 45,000 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारला करावी लागली होती। आणि आता पुन्हा एकदा जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झाल्यास तर एक मोठा आर्थिक ताण, आर्थिक भार हा राज्याच्या तिजोरीवरती पडणार आहे। त्यामुळे अजित पवार जे अर्थमंत्री देखील आहेत, त्यामुळे अजित पवारांकडून या कर्जमाफीला आता विरोध होताना दिसतोय। मात्र दुसरीकडे भाजपने हे आश्वासन दिलं असल्यामुळे भाजप मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात आग्रही आहे। काल देखील प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात स्पष्ट केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अजितदादांशी आम्ही चर्चा करू, अशी प्रतिक्रिया ही प्रवीण दरेकरांकडून देण्यात आली होती। मात्र ज्यावेळी पदाधिकाऱ्यांशी खासगीत अजित पवार चर्चा करतायत त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं की अशा पद्धतीची कर्जमाफी देणं सरकारला परवडणारं नाहीये। मात्र महायुती सरकारमध्ये दोन पक्षांमध्ये मात्र हे मतभेद आपल्याला पाहायला मिळतात। राज्य सरकार कर्जमाफी। धन्यवाद योगेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात आता काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफीसाठी विरोध आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची माहिती आहे। आर्थिक भार तिजोरीवर पडेल असं त्यांचं मत आहे। मात्र भाजप शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। या संदर्भात आता हे नेते चर्चा करून काय निर्णय घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये हे मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध असल्याचंही कळतंय। राज्याच्या आर्थिक तिजोरीवर हा भार पडणार असल्याचं या ठिकाणी कळतंय, त्यामुळेच हा विरोध असल्याची ही माहिती आहे। देवेंद्र फडणवीसजींचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पार्ला तुमच्या सगळ्या चॅनलवर, सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू, हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर, आम्हाला कुठून कळला, तुमच्याच चॅनलवरून कळलं। अजितदादा म्हणतात मी तसं बोलतो ते मला नाही माहिती। सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी। कांदा, सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा।